हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळ म्हणा, उपवास काळ म्हणा, लेंट म्हणा, कोरिस्मा म्हणा, हा कालावधी 40 दिवसांचा का असतो? अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जात असतो. हा काळ 40 दिवसांचा असतो. त्यासाठी बायबलमधील कमीत कमी 6 वेगवेगळे उतारे आपल्या माहितीसाठी देण्यात येत असतात. पहिला प्रसंग आहे, नोहाच्या काळात 40 दिवस आणि 40 रात्री पाऊस पडला आणि त्याद्वारे परमेश्वराने संपूर्ण सृष्टीचं नूतनीकरण केलं. अवघी पृथ्वी संपूर्णपणे पाण्याने भरून स्वच्छ करून टाकली. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये देखील प्रवचनांचा, आध्यात्मिक वाचनांचा, आध्यात्मिक व्हिडिओंचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. त्याद्वारे आपलं जीवन पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी आपल्याला हा काळ देण्यात आलेला आहे. दुसरा प्रसंग आहे की मोशे 40 दिवस आणि 40 रात्री परमेश्वराच्या डोंगरावरती राहिला. हे 40 दिवस परमेश्वराच्या उपस्थित राहण्यासाठी आपल्याला देण्यात आलेले आहेत. तिसरा प्रसंग आहे की इस्रायली लोक 40 वर्षे रानावनातून भटकत राहिले, की एकीकडे त्यांनी इजिप्त सोडलेलं होतं, परंतु दुसरीकडे पवित्र भूमीमध्ये अजून त्यांनी प्रवेश केलेला नव्हता. म्हणून हा जो काळ होता, तो काळ जणू काही आत्म्याची काळरात्र ठरावी अशा प्रकारचा काळ होता. बऱ्याच लोकांना मोह झाला की परत एकदा आपण इजिप्तमध्ये परतावं, परंतु मोशे आणि अहरोन ह्यांनी त्यांना पवित्र भूमीची वाट दाखवली. तसंच ह्या 40 दिवसामध्ये माणसाला कदाचित मोह होण्याची शक्यता आहे की आपलं दररोजचं खाण्यापिण्याचं जीवन चांगलं आहे. कशासाठी हा त्याग करायचा? कशासाठी हा उपवास करायचा? काय नक्की आपल्याला मिळणार आहे? खरंच आपण पवित्र भूमीमध्ये प्रवेश करू शकणार आहोत का? अशा प्रकारचा विचार येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा प्रसंग आहे की एलिया संदेष्टा 40 दिवस आणि 40 रात्री परमेश्वराने दिलेल्या अन्नाच्या बळावरती होरेब पर्वतापर्यंत जात राहिला आणि अशा प्रकारे त्या अन्नाच्या बळावरती तो गेलेला आहे. 2 वेळा त्याला ते अन्न पुरवण्यात आलेलं होतं. एक वेळा झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि दुसऱ्यांदा पुढचा प्रवास करण्यासाठी. ह्या 40 दिवसामध्ये दररोज पवित्र मिस्सामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनातील आध्यात्मिक झीज भरून काढायची आहे आणि पुढील प्रवासासाठी आध्यात्मिक शक्ती आपल्याला मिळवायची आहे. त्यानंतरचा प्रसंग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा 40 दिवस 40 रात्री अरण्यात राहिला आणि त्या ठिकाणी त्याने उपवास केला की आत्ता आपल्या प्रेषित कार्याला सुरुवात करायची आहे, तत्पूर्वी आपल्या मनाची चांगली तयारी करायची. आणि नंतर आणखी एक प्रसंग आहे योनाचा, की त्या योनाने निनवेकरांना सांगितलं की 40 दिवस आणि 40 रात्री त्यानंतर निनवे धुळीस मिळणार आहे. परमेश्वराने जर आपल्याला अशी पूर्वसूचना दिली की हा प्रायश्चित्त काळ शेवटचा आहे, हे 40 दिवस आणि 40 रात्री पश्चाताप करा, शुद्ध व्हा आणि मग माझ्याकडे या. अशा प्रकारे परमेश्वराने हे 40 दिवस आपल्याला दिलेले आहेत. ह्या 40 दिवसांमध्ये परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.